Good evening, one and all. Today we are here for a webinar on the documentation required for building plan approvals. We do have today's resource person as Sri Dhananjay Dixit sir. He is our alumni. He is a working profession since 1992. So before I start with the today's session, as a tradition, we do offer flowers to beloved Karmवीरांना छत्रपती शिवाजी महाराज and Dr. Babasaheb Ambedkar. थँक्यू. कार्यक्रमाचं स्वरूप सांगायचं झालं तर डॉक्युमेंटेशन रिक्वायरमेंट फॉर बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल ही जी काही प्रोसिजर आहे ती का महत्वाची आहे, त्याच पद्धतीने प्लॅनिंग केल्यानंतर काय करणं अपेक्षित आहे यासाठी आपण इथं भेटलेलो आहोत. तर मी कारंडे मॅडमला विनंती करतो की त्यांनी वेबिनारचं आणि त्याच पद्धतीने इंट्रोडक्शन आपल्या गेस्टचं करावं. Good afternoon to all. First of all, I would like to welcome our guest, धनंजय दीक्षित सर. तर आता धनंजय दीक्षित सर हे आपले खूप अल्युमने आहेत. कॉलेजचे आपल्या केबीपी कॉलेजमधून डिप्लोमा येथून त्यांनी पासआउट केलेला आहे. डिप्लोमा केल्यानंतर त्यांनी निकमार पुणे येथून त्यांचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. तर ग्रॅज्युएशन त्यांनी क्वांटिटी सर्वेइंग या फील्डमधून केलेलं आहे आणि त्यानंतर सरांनी साईट इंजिनियर म्हणून 1990 पासून काम केलेलं आहे. त्यानंतर 2000 ते 2004 या दरम्यान त्यांनी महेंद्र चव्हाण अँड असोसिएट्स सातारा इथे काम केलेलं आहे. तर महेंद्र चव्हाण हे खूप रिनोन आहेत साताऱ्यामध्ये, सर्वांना माहीत असेलच. तर साताऱ्यामधील मल्टिप्लेक्स, 7 स्टार, त्यानंतर आपलं जे महाराजा हॉटेल आहे याचं प्लॅनिंग डिझायनिंग वगैरे सगळं महेंद्र चव्हाण अँड असोसिएट यांच्या फर्मने केलेलं होतं. आणि शिवाय सर दीक्षित सर कन्सल्टन्सी मध्ये पण ऍक्टिव्ह आहेत. तर त्यांच्याकडे इंजिनियर्स लायसन आहे. तर कोरेगाव सातारा नगरपालिकाची जी टाउन प्लॅनिंगची अप्रुव्हलची जी कामं असतात तर त्या संदर्भातले सर कन्सल्टन्सी ऑफर करतात. तर आता आपले असे प्राऊड अल्युमनाय आपल्याला आज कोर्समध्ये भेटलेले आहेत. तर बेसिकली आपण हा जो कोर्स अरेंज केलेला आहे, आजचं जे वेबिनार अरेंज केलेला आहे तो बिल्डिंग प्लॅनिंग डिझाईन या कोर्सच्या रिलेटेड आहे. तर तुम्हाला सगळ्यांना 3rd इयर मध्ये बिल्डिंग प्लॅनिंग डिझाईन हा एक कोर्स आहे आणि या कोर्समध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कसं केलं जातं, त्यानंतर बिल्डिंग मध्ये कुठल्या कुठल्या अम्युनिटीज वगैरे सगळं जे काही प्लॅनिंग असेल, सँक्शनिंग असेल, कन्स्ट्रक्शन प्रोसेस असेल, बाकी लाईट, व्हेंटिलेशन, सॅनिटेशन हे सगळ्या ज्या रिक्वायरमेंट आहेत याचं सगळं आपण शिकतो. तर सरांचा एक्सपिरियन्स प्लॅन सँक्शनिंग मध्ये खूप आहे. तर याच्यासाठी साईटवर किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये प्लॅन्स कसे अप्रुव्हल करतात आणि प्लॅन्स अप्रुव्हल करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे या संदर्भात सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर धनंजय दीक्षित सर आपल्याला डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड फॉर बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल याच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तर सगळ्यांना माहित असेल कुठलाही बिल्डिंग बांधायची असेल तर आपल्याला त्यासाठी पहिलं अप्रुव्हल घेणं गरजेचं असते. जरी जागा आपल्या मालकीची असेल, आपण आपले स्वतःचे पैसे खर्च करून जरी त्यामध्ये घर बांधणार असो तरी पण आपण आपल्या मनात येईल त्यावेळेस त्याच्यावरती घर बांधकाम करू शकत नाही. तर घर बांधण्यापूर्वी आपल्याला
नगरपालिकेची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच आपण ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन काम चालू करू शकतो. तर घर बांधण्यासाठी जी परमिशन घ्यावी लागते, त्या परमिशन घेण्याकरता आपल्याला म्युन्सिपाल्टीमध्ये ऍप्लिकेशन द्यावं लागतं, डॉक्युमेंटेशन सबमिट करावे लागतात आणि त्यानंतर बांधकाम करण्यापूर्वी आपल्याला कॉमेन्समेंट सर्टिफिकेट नगरपालिकेकडून मिळवावं लागतं. त्यानंतर ज्यावेळेस आपलं बांधकाम प्लिंथ लेवल पर्यंत येणार, त्यावेळेस आपल्याला प्लिंथ चेकिंग सर्टिफिकेट हेही नगरपालिकेकडून मिळवावं लागतं. त्यानंतर बिल्डिंग कम्प्लीट झाल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे मिळवणं आवश्यक आहे. आणि नुसतं कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालं म्हणजे माझं काम संपलं असं नाहीये. जरी आपल्याकडे बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट झालं तरी जोपर्यंत नगरपालिकेकडून आपल्याला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळत नाही, तोपर्यंत आपण त्या घरामध्ये राहण्यास जाऊ शकत नाही किंवा त्या वास्तूचा वापर करता येत नाही. तर हे सगळं खूप महत्वाच्या पॅरामीटर्स आहेत. एखादं डॉक्युमेंट जरी नसेल तरी आपल्याला परमिशन मिळणं अवघड जातं. तर परमिशन मिळण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागतात हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. कारण हे जर माहीत असेल तर आपलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपला प्लॅन सँक्शन होईल, अप्रुव्हल होईल आणि आपलं काम लवकर चालू होईल. तर याच्यासाठी आपल्याला साईटवर किंवा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काय काय डॉक्युमेंट्स सबमिट करणे गरजेचं आहे, त्यासाठी प्रोसिजर काय करावी लागते, कसे करावे लागतात, हे संदर्भात आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी दीक्षित सर आज आपल्या सोबत आहेत. आपले अल्युमनाय आहेत, त्यामुळे पहिल्यांदा मी त्यांचं कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, याशिवाय स्थापत्य विभागातील HOD, त्यानंतर मायसेल्फ आणि सेसा कोऑर्डिनेटर तपासे सर आणि शिवाय आमच्या डिपार्टमेंटचे सर्व फॅकल्टी आणि डिपार्टमेंटमधील सर्व विद्यार्थ्यांकडून तुमचं सर्वप्रथम स्वागत करते. आणि धनंजय दीक्षित सर, तुम्हाला मी असं विनंती करते की तुम्ही आपलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना द्यावं. तर तपासे सर, हा मॅडम. यू कंटिन्यू. येस मॅडम, थँक्यू सर. तर सर्वात प्रथम आपण नगरपालिका हद्दीमध्ये जर बांधकाम परवानगी घ्यायची असेल तर काय कागदपत्र लागतात त्याची यादी देतो. एक मिनिट सर. सर तुम्हाला ऐकू येतोय सरांचा आवाज व्यवस्थित? सरांचा आवाज येतोय का तुम्हाला? ओके फाईन सर, प्लीज. कशा पद्धतीने नगरपालिकेच परवानगी? हा, तुम्ही नगरपालिका हद्दीमध्ये जर बांधकाम परवानगी घ्यायची असेल तर त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची मी यादी वाचून दाखवतो. पहिला म्हणजे फॉर्म भरून द्यावा लागतो. सिटी सर्वेचा नकाशा मूळ प्रत, सिटी सर्वेचा उतारा मूळ प्रत आणि संमतीपत्र द्यावं लागतं जर एकापेक्षा जास्त जण जर त्या उतार्यावर असतील तर, अन्यथा गरज नाही. नगरपालिकेचे सर्व टॅक्स भरलेल्याची पावती जोडावी लागते. अपेंडिक्स A1 आणि अपेंडिक्स B हे भरून द्यावे लागतात. हे बिल्डिंग प्लॅन जे काढतात ते भरून देतात. RCC डिझायनर कडून सर्टिफिकेट घ्यावं लागतं, ते जोडावं लागतं. आणि C&D वेस्ट सर्टिफिकेट म्हणजे कन्स्ट्रक्शन डिमॉलिशन वेस्ट सर्टिफिकेट ते द्यावं लागतं. म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना जे काय वेस्ट तयार होणार आहे, किती तयार होणार आहे त्याचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. आणि बंधपत्र ते 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ऍफिडेव्हिट करून द्यावं लागतं. आणि त्यासोबतच ते इमारतीचे प्लॅनही द्यावे लागतात आपल्याला. हे सर्व एका फाईल मध्ये अटॅच करून ती फाईल सबमिट करावी लागते नगरपालिकेमध्ये. त्यानंतर त्याचे फॉलोअप द्यावं लागतं. सर, म्हणजे तुम्ही हे जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, या डॉक्युमेंटमध्ये तुमचं असं म्हणणं आहे का की ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शन चालू करायच्या आधीच या डॉक्युमेंटची म्हणजे अप्रुव्हल जे काही नगरपालिकेचं घ्यायचंय त्यापूर्वी आपल्याला अंदाजे किती कन्स्ट्रक्शन डिमॉलिशन वेस्ट होऊ शकतं किंवा या सर्व ज्या काही गोष्टी आहेत या आधी आपल्याला एक फाईलच्या स्वरूपात द्यायच्या? ते अंदाजे म्हणजे जुनं घर असेल तर थोडस अंदाजे क्वांटिटीज वर्कआउट करायचे की यातून डिमॉलिशन मटेरियल किती मिळेल. अच्छा, बरं. आणि या सर्वाचा फॉलोअप घेऊन बिल्डिंग प्लॅन मंजूर करायचा. अच्छा,
आणि म्हणजे एकंदरीत ज्यावेळेस आपण आर्किटेक्टच्या साह्याने आणि ज्यावेळेस तुम्ही ऍज अ सिव्हिल इंजिनिअरच्या साह्याने अशा दोन्ही पद्धती आवाज म्यूट. हा ठीक आहे. या दोन्ही पद्धतीने आपण ज्यावेळेस विचार करतो की एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुमचा रोल काय असतो आणि तुम्ही ऍज अ अप्रुव्हलचा रोल जो आहे आणि आर्किटेक्टचा जो रोल आहे तर त्याबद्दल थोडंसं सांगसाल का मला? कॉन्ट्रॅक्टर हा फक्त एक्झिक्युशन करतो, तो म्हणजे बिल्डिंग प्लॅन मंजूर झाल्यानंतर. आणि हा रोल आहे तो आर्किटेक्टचा रोल. मग आर्किटेक्टचं लायसन्स कधी लागतं? म्हणजे आर्किटेक्टसाठी आपण आता स्वतः आपण इंजिनियर किंवा इंजिनियर ह्याचा रोल आता सांगितलं. तुम्ही आता इंजिनियरच्या संदर्भात इंजिनियरचा रोल आहे. बरोबर. मग तुम्ही आर्किटेक्ट हा जो आहे हा रेसिडेन्शियल प्लॅन मंजूर करू शकतो का एक कॉन्ट्रॅक्टर आपल्यासारख्या जे काही रजिस्टर्ड जे काही लोक आहात तर ते उपयोगी पडतील? आर्किटेक्ट आणि इंजिनियर दोन्ही हे काम करू शकतात. दोघंही काम. अच्छा, म्हणजे आता आपण एखादा रेसिडेन्शियल एखादा प्लॅन अप्रूव्ह करायचा असेल तर त्यासाठी आर्किटेक्टची गरज आहे. हे दोघंही हे काम करू शकतात. अच्छा, हे रोल दोघांचा एकच. दोघांचा तर यामध्ये प्लॅन हा जागा मालकाच्या रिक्वायरमेंट नुसार हा बनवायचा आहे आणि शिवाय नगरपालिकेच्या नियमामध्ये बसवायचा. अच्छा सर, नगरपालिकेचे नियम म्हणजे कसे हे असतात? म्हणजे आपल्या सातारा नगरपालिकेच्या हद्दीतले जर काय एखादं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आपलं काय म्हणणं त्याच्यावरती? तो प्लॉट ज्या रोडला आहे म्हणजे ज्या रोडला ऍडजस्टंट आहे त्यानुसार त्याचे FSI डिपेंड आहे. आत्ताच्या UDCPR प्रमाणे FSI वाढत झालेली आहे. अच्छा. आणि त्या एरियानुसार ते FSI काउंट करून त्याप्रमाणे प्लॅन आपण मंजूर करतो. आता 2 गुंठ्याचा प्लॉट आपला एक आहे. समजा आता आपण मेन रोडला टच आहे म्हणजे 18 मीटरच्या आतमध्ये आहे. 9 मीटर ते 18 मीटरच्या 2 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर त्या संदर्भात काय डॉक्युमेंटेशन लागतं? आणि त्याला ओपन स्पेस वगैरे सर्व काही गोष्टी तर नगरपालिकेमध्ये 2 FSI मिळेल 9 मीटरच्या. म्हणजे 9 मीटरच्या वरती रोड असेल तर तुमचं असं म्हणणं आहे की 2 FSI आपल्या सातारा नगरपालिकेत मिळेल. म्हणजे 9 ते 18 मीटरचा रस्ता असेल तर. अच्छा, आत्ताच्या नवीन गाईडलाईन. आणि या व्यतिरिक्त जर नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर जर असेल तर त्याची मंजुरी टाउन प्लॅनिंग कडून घ्यावी लागते. अच्छा अच्छा अच्छा. मग आता हे नगरपालिकेच्या हद्दीच्या आतमध्ये असेल तर नगरपालिकेची आपल्याला मंजुरी घ्यावी लागते. आणि नगरपालिकेची मंजुरी घेताना सर एकदा डॉक्युमेंट मुलांना परत एकदा सांगता, मुलं लिहून घेत आहेत. डॉक्युमेंट नगरपालिकेचे अप्रुव्हल करत असताना सर मराठीमध्ये एकदम छानपैकी सांगताय, तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे सर प्लीज. थोडं मी हळू सांगतो. नगरपालिका हद्दीमध्ये इमारत प्लॅन मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्र. पहिला म्हणजे फॉर्म त्यांचा भरून द्यावा लागतो. दुसरा सिटी सर्वेचा नकाशा मूळ प्रत जोडावी लागते. सिटी सर्वेचा उतारा मूळ प्रत. आणि जर उतार्यावर एकापेक्षा जास्त नावं असतील तर संमतीपत्र लागते इतरांची. आणि नगरपालिकेचे टॅक्स भरलेल्याची पावती, कारण नगरपालिकेत तिथं घर असतं ना ते बरोबर. आणि अपेंडिक्स A1 भरून द्यावं लागतं, आयटम नंबर 4. अपेंडिक्स B पण भरून द्यायचं. RCC डिझायनर कडून सर्टिफिकेटही द्यावं लागतं. तर आता या डॉक्युमेंट्स संदर्भात आपण जी काही लिस्ट आहे 7-8-10 डॉक्युमेंट्स आपण सांगत आहात, तर एक डॉक्युमेंट्स मुलांना थोडंसं माहिती होणं अपेक्षित आहे की प्रत्येक डॉक्युमेंट हे कुठं मिळतं आणि आपण कशात, जो काही फॉर्म आपण बोलला त्या संदर्भात. अपेंडिक्स A1 आणि अपेंडिक्स B हे UDCPR मध्ये आहे. जे नवीन गाईडलाईन्स आल्या, नवीन गाईडलाईन्स मध्ये आहेत त्याप्रमाणेच भरून द्यायच्यात. आणि त्या कन्स्ट्रक्शनसाठी एखादा RCC डिझायनर अपॉइंट करावा लागतो आणि त्यांच्याकडून आपल्याला सर्टिफिकेट घ्यावं लागतं, तेही जोडायचं. आणि दुसरं म्हणजे C&D वेस्ट सर्टिफिकेट, म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट, हे किती होईल याचा अंदाज आपण त्या सर्टिफिकेट मध्ये द्यायचा. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ज्यावेळेस आपण अंदाजे क्वांटिटी काढतो की आपल्याला वाळू, खडी आणि या सर्व तत्सम गोष्टी लागणार आहेत, त्यातनं जो काही डिमॉलिशन जो काही राहणार आहे किंवा वेस्ट जो काही राहणार आहे तो एक्झिक्युशन मधली क्वांटिटी. त्या जुन्या एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचा वेस्ट किती निघेल. अच्छा अच्छा ठीक. म्हणजे तिथे जर काही एखादी एक्झिस्टिंग बिल्डिंग असेल आणि वाळू, खडी म्हणताय ते तुम्ही नवीन बांधकामासाठी जे आहे ना त्याचं ते युटिलाइज होणार आहे. अच्छा. पण हे वेस्ट मध्ये जे जुनं मटेरियल निघेल
किंवा एक्सकव्हेशन मध्ये जे काय निघेल बरं. माती मुरुम जे काय असेल त्याच्या अंदाजे क्वांटिटीज द्यायच्या. अंदाज बरोबर. तर आता जो फॉर्म जो आहे हा नगरपालिकेमध्ये अवेलेबल Available. फॉर्म तिथंच मिळतो. आणि 2 नंबरचा डॉक्युमेंट आपण काय म्हटलं? सिटी सर्वे नकाशा. सिटी सर्वेचा नकाशा जो आहे सर, सिटी सर्वेच्या नकाशाबद्दल थोडं सांगताल मला, म्हणजे कुठे मिळेल आणि त्याचं काय? सिटी सर्वे ऑफिस मध्ये तहसीलदार ऑफिसच्या मध्ये आत सिटी सर्वे ऑफिस आहे. बरं. तिथं तो नकाशा मिळतो. मित्र हो, आपण हे स्पेसिफिकली SY TY आणि बीटेकच्या मुलांसाठी आपण हे आज एक डिस्कशन कम वेबिनार ऑर्गनाईज केलेला आहे. यामध्ये आम्ही 2 ते 3 वेगवेगळे पैलू हाताळतोय. पहिल्यांदा प्लॅन अप्रुव्हल करण्यासाठी जे काही डॉक्युमेंटेशनची जी काही प्रोसेस असते, आपण खूप साऱ्या मंडळींचे वेबिनार ऐकतो. सर्वजण आपल्याला थेरॉटिकल त्यांचे प्रॅक्टिकल नॉलेज सांगतात. पण सर आपल्यापाशी जे काही समोर आलेले आहेत, मी त्यांना अतिशय म्हणजे नम्रपणे विनंती केली. सर म्हटले मी कोणाशी जास्ती कधी कॅमेरा समोर बोलत नाही. पण सरांचं जर का तुम्ही थोडंसं हे पाहिलं तर जवळपास 600-500 अप्रुव्हल त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेले आहेत. आपल्याला जे काही ते 7-8-10 डॉक्युमेंट संदर्भात सांगतात, एवढेच डॉक्युमेंट्स आहेत. पण ते डॉक्युमेंट्स कुठे मिळतात, कसे मिळतात, त्याची गरज काय आहे, त्या संदर्भात सर आपल्याला डिटेल एक पॉईंट सांगतायत. पहिल्यांदा सरांनी सांगितलं की जर का 9 मीटर ते 18 मीटरचा रस्ता असेल आणि जर का तो नगरपालिकेच्या हद्दीत असेल तर तुम्हाला नगरपालिकेची परवानगी घ्यायला लागते. बरोबर सर? तर नगरपालिकेच्या परवानगीसाठीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत सरांनी आपल्याला सांगत आहेत. त्याच्यानंतर जर का नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर जर का तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर सर प्रांत ऑफिस मध्ये प्रकरण सबमिट करून ते टाउन प्लॅनिंग कडून मंजूर. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो. आता सध्या आपण जे काय बोलत आहोत हे नगरपालिकेच्या संदर्भात बोलत आहोत. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचंय तर पहिल्यांदा फॉर्म जो आहे हा नगरपालिकेमध्ये मिळतो. 2 नंबरचा जो काही सरांनी सांगितलं सिटी सर्वेचा नकाशा सर कुठे आहे आपल्या तहसील कार्यालयामध्ये? सिटी सर्वेचं ऑफिस आहे. सिटी सर्वेचं ऑफिस आहे. 3 नंबरचा पॉईंट. सिटी सर्वे नकाशा आणि उतारा त्याच ऑफिसमध्ये मिळतात. सिटी सर्वेच्या ऑफिसमध्ये नकाशा नगर भूमापन म्हणून एक ऑफिस. नगर भूमापन ते कशात आहे? सिटी सर्वे. तहसीलदार ऑफिस मध्येच आहे कोपऱ्यात. बरं. ते सर ऍक्च्युअली काय गरजेचं आहे, म्हणजे काय त्याच्यात असतं नक्की कंटेंट? ओनरची जागेचा आकार कसा आहे किंवा त्याच्या ओनरच्या उतार्यावर किती जणांची नाव आहेत किंवा तिथं क्षेत्र किती आहे त्या प्लॉटचं, ते सर्व त्या नकाशा उतारावर असतं. अच्छा, म्हणजे सर त्यांच्याकडे म्हणजे समजा एखाद्या 1995 साली व्यवहार झालेला आहे तरी देखील तो आपल्याकडे जसाचा तसा तो आपल्याला कळतो. उतार्यावर सर्व नोंदी असतात. कोणी कोणाला केव्हापासून विकलं ते. अच्छा. म्हणजे आपल्याला सिटी सर्वेचा नकाशा आणि उतारा दोन्ही गोष्टी त्या ऑफिसमधून मिळवायच्या. आणि संमतीपत्र लागतं जर एकापेक्षा जास्त नाव असतील उतार्यावर तर इतरांची संमती असते. सर पण संमती म्हणजे आता समजा एखादा जे काही घर आहे आपलं जुनं एखादं जागा आहे त्यामध्ये आई वडिलांच्या नावाची जी प्रॉपर्टी ती मुलांच्या नावावरती जाते. त्याच्यामध्ये बऱ्याचदा 4 ते 5 भावंड एकत्र असतात. त्यातले मोठी जे काही भावंड असतात त्यांच्या नावाने ती प्रॉपर्टी असते. तर मग त्या केसमध्ये तुमचं काय म्हणजे संमतीपत्र लहान भावंडांचं सगळ्यांचं लागणं गरजेचं आहे? कारण ते एक जणच त्यातले बांधतात आणि सगळ्यांची नाव आहेत याचा अर्थ सगळेच मालक आहेत. सगळेच मालक आहेत. अगदी त्यांची संमती असणं गरजेचं असतं. म्हणजे समजा एकच मालक असेल तर बाकीच्या एकच मालक असेल तर मग काय प्रश्न. हा ऑप्शनल आहे. म्हणजे ही कंडिशन तिथल्या त्या स्थानिक पातळीवर म्हणजे कोणती कंडिशन आहे त्याच्यावर अवलंबून आहे. एकच नाव असेल तर हा मुद्दाच येतो. अच्छा, चौथा डॉक्युमेंट सरांनी आपल्याला सांगितलं. पहिलं फॉर्म झाला, दुसरं सिटी सर्वेचा उतारा झाला, त्याच्यानंतर सिटी सर्वेचा नकाशा झाला. आता चौथं जे डॉक्युमेंट आहे संमतीपत्र. म्हणजे जर का एखाद्या प्रॉपर्टी, आता आपल्याला बऱ्याच सगळ्यांना माहिती आहे, माझंही स्वतःचं जुनं घर जे आहे तर तिथं वडिलांचं त्यांच्या काकांचं सर्वांची नावं आहेत. तर म्हणजे समजा आता वडिलांना माझं तिथं घर बांधायचं असेल तर बाकीचे जे काही आहेत लहान काका जे आहेत सर्व चुलते आपण म्हणतो तर त्या सर्वांचं संमतीपत्र तिथं अपेक्षित आहे. आणि सर ते कशावरती काय पाहिजे? 100 रुपयाच्या स्टॅम्प 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती ऍफिडेव्हिट पाहिजे. पुढचं सर. त्यानंतर नगरपालिकेमध्ये टॅक्स संपूर्ण भरलेल्याची पावती असायला. म्हणजे कसला टॅक्स सर? म्हणजे जे घराचा टॅक्स असतो, जुनं घर तिथे एक्झिस्टिंग असेल तर टॅक्स भरलेल्याची आतापर्यंतची लेटेस्ट मार्च पर्यंतची भरलेली. जमीन मोकळी जमीन असेल तर मग काय नाही, मग गरजेचं नाही. अच्छा. आणि UDCPR मध्ये अपेंडिक्स A1 आणि अपेंडिक्स B ह्याचे फॉर्म भरून द्यायचे. सर UDCPR काय प्रकार हे जरा मुलांना सांगा ना. म्हणजे UDCPR हे गाईडलाईन्स आहेत का? युनिफाईड आता संपूर्ण नगरपालिका किंवा टाउन प्लॅनिंगच्या सगळ्यासाठी एकच नियमावली बनवली. बरं.
ह्या सर आधी काय होतं? थोडा डिस्टर्ब करायचा आहे तुम्हाला. तर मुलांना मी ह्याची कॉपी शेअर केलेली आहे इंटरनेटवरून घेऊन. सगळे गव्हर्नमेंटचे रूल्स त्यामध्ये दिलेले आहेत. प्रत्येक ज्या टर्मिनॉलॉजी म्हणजे छज्जा जर सपोज म्हणलं तर त्याची डेफिनेशन, असं सगळं टोटल कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड सगळेचे रूल्स त्या UDCPR मध्ये दिलेले आहेत. तर याची एक कॉपी मी मुलांना दिलेली आहे वाचण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. अं, बरोबर. त्या सब्जेक्ट मध्ये असल्यामुळे कारंडे हो, मॅडमनी सबमिट केली आहे. म्हणजे आणि मुलांना अवेलेबल करून दिलेली आहे. फक्त सर प्रॉपर्टी कार्ड आणि याच्यामध्ये डिफरन्स काय येतो? सिटी सर्वेच्या उतार्यावर जी नावं येतात तर त्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय राहतो? प्रॉपर्टी कार्ड हा इंग्रजी शब्द झाला अच्छा 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 आणि सिटी सर्वे उतारा हा मराठी शब्द झाला. दोन्हीचा अर्थ एकच. अच्छा अच्छा. मग ते पहिल्यापासून ज्यावेळेस त्या प्रॉपर्टी बाबा एकाने दुसऱ्याला विकले, दुसऱ्याने सपोज पुढे कोणाला तरी विकले, ते सगळं रेकॉर्ड येतं ते प्रॉपर्टी कार्ड ना? प्रॉपर्टी कार्डवर येतच ते सगळं ट्रान्झॅक्शन, हा सर्व ट्रान्झॅक्शन हा. होतात उतारा. अच्छा आणि अच्छा त्या अच्छा. उतार्यावरच्या ट्रान्झॅक्शन नुसारच त्यांनी आपल्याकडून पैसे घेतलेले असतात. एका उतार्याला 10 रुपये. अच्छा अच्छा. हा, म्हणजे 10 नोंदी असतील तर 100 रुपये घेतले जातात. हो हो हो. सर आता मॅडमने जो काय प्रश्न विचारला त्याला मला थोडस धरूनच एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की समजा मी त्या घराचा मालक नाहीये, तर तो सिटी सर्वे नकाशा मला मिळेल का? कुणालाही नकाशा उतारा मिळतो, बरं. पण तुम्ही तो तिथं क्लेम करू शकत नाही बांधकामात. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मला समजा तिथं मी त्याच्यामध्ये फॅमिली मधला मेंबरही नाहीये, मी एक त्रयस्थ व्यक्ती आहे. तुमच्या घराचा नकाशा उतारा मी सुद्धा काढू शकतो. अच्छा अच्छा. बर. आता सरांनी आपल्याला ह्या 5 डॉक्युमेंट्स बद्दल मी एकदम शांत, एकदम सर आपल्याला भेटलेले आहेत. आपण त्यांना खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत आणि मी तुमच्या वतीने सरांना जे विचारतो आहे, तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता मॅडमनी UDCPR जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याशी शेअर केलेले आहेत. सर आपल्याला सांगतात. मला सर तुम्हाला हे विचारायचं आहे की हे डॉक्युमेंट माझ्या माहितीपर्यंत 6 महिन्यापूर्वी आले. हा, आता 2 डिसेंबर 2020 ला ते. त्याच्या आधी काय होतं? त्याच्या आधी वेगवेगळे नियम होते. नगरपालिकेचे वेगळे, टाउन प्लॅनिंगचे वेगळे, नियम वेगवेगळे. बरं. ते आता एकच केलं. पण आता नगरपालिकेमध्ये, सातारा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आता तुम्ही 2 FSI म्हणताय नवीन गाईडलाईन प्रमाणे. त्याच्या आधी काय होतं सर? म्हणजे त्याआधी म्हणजे आपण आता 2 FSI आपल्याला नाही, मिळतो. त्याच्यात त्या बऱ्याच प्रोसेस होत्या की ते बाल्कनी त्यात आपण धरत नव्हतो FSI मध्ये. आता त्या धरल्या जातात आणि त्याच्याबद्दल आता अँसिलरी FSI मिळतो. ह्या गोष्टी बऱ्याचशा अशा वेगळ्या करून आता एकत्र केल्या. म्हणजे एकच सगळ्या नियमावली बनवली. म्हणजे यांनी वेगळं त्यांनी वेगळं असं नाही करायचं. अच्छा अच्छा. म्हणजे हे सर महाराष्ट्रभर मला आम्ही एक शंका विचारायची आहे. जमिनी लीजवर असतात. आता साताऱ्यामध्ये बऱ्याचशा जमिनी आहेत की ज्या 99 वर्षाच्या करारावरती आहेत. तर त्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन आपल्याला कुठून मिळेल? म्हणजे आणि कोणतं मागायचं डॉक्युमेंट त्या रिलेटेड? नगरपालिकेमध्ये सिटी सर्वे मध्येच मागायचं. अच्छा अच्छा. मग तिथे लीजवर असेल तर मग ते सगळं त्यामध्ये मेन्शन केलेलं असते का? हा, उतार्यामध्ये ते मेन्शन केलेलं असतं. अच्छा अच्छा अच्छा. मुलांना सर्वांना आवाज येतो का बाळांनो? एक तुमचं प्रतिनिधित्व कोणीतरी सांगा. येस नो. येस सर. ओके, थँक्यू. बरं, मॅडमनी आता प्रश्न विचार. मॅडम आपल्याला अजून एक प्रश्न काय विचारायचा आहे? नाही झालं माझं. ते नाही, बऱ्याचशा जमिनी साताऱ्यामधल्या लीज वरती असतात ना आणि मग तिथे थोडासा प्रॉब्लेम येतो. बऱ्याचशा लोकांना कळत नाही की ही जमीन लीजवर आहे किंवा त्यांचे व्यवहार अडकले की मग लक्षात येतं आपण व्यवहार तर केलेला आहे पण आता ती जमीन लीजवर आहे. मग पुढचे प्रॉब्लेम्स येतात की नावावर ते करता येत नाही ना, असे काहीतरी टेक्निकल मॅटर्स राहतात. मग त्या संदर्भात थोडंसं विचारायचं होतं. माझ्या मते मॅडमचा जो काही प्रश्न आहे ना, तो आपल्या इथं देशमुख कॉलनी आहे. देशमुख कॉलनी आहे. परत खाली एक कोयना सोसायटी एक सदर बाजारमध्ये आहे. किंवा 4 भिंतीच्या परिसरामध्ये पण अशा काही बी टेन्युअर आपण स्पेसिफिकली म्हणूयात. हा तर बरोबर. बी टेन्युअर करेक्ट. सत्ता प्रकार अ आणि ब आणि क वगैरे असे असतात. त्यात ते ब हा प्रकार जरा थोडा किचकट. अच्छा. म्हणजे ते नावावर होऊ शकत नाही असं काय का? नाही, ब सत्ता प्रकारामध्ये ट्रान्झॅक्शन करताना गव्हर्नमेंट रेटच्या निम्मा हा नजराना भरावा लागतो कलेक्टर ऑफिस मध्ये. व्यतिरिक्त. हा, व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही मला विकताय तर आत्ताच्या सध्याच्या गव्हर्नमेंट रेट प्रमाणे निम्मा चार्जेस मला भरले पाहिजे कलेक्टर ऑफिस मध्ये. बरं. चलनानं भरले. बरं. ते हे जागा प्रत्येक आपल्या transaction. नावावर होते ना परत ते? ब टेन्युअर मध्ये जागा नावावर होते. फक्त ते प्रत्येक वेळेस ट्रान्झॅक्शन मध्ये ते भरावे लागतात चलन.
म्हणजे अच्छा एकदा अच्छा अच्छा. एकदा समजा मॅडमने घेतलं आणि मॅडमने परत मला विकायचं म्हटलं प्रत्येक प्रत्येक ट्रान्झॅक्शनला वेळेस मला प्रत्येक ट्रान्झॅक्शनला भरायचे. अच्छा अच्छा पण नावावर होते जागा. नाव म्हणजे समजा आता मॅडमनी घेतलं तो प्लॉट बी टेन्युअर मधला, हा. तर मग तो घेतल्यानंतर तो 99 वर्षासाठी असणार आहे का परमनंटली त्यांच्या नावावरती असणार? तो परमनंट म्हणजे त्याबद्दल मला इतकी डिटेल माहिती नाही, अच्छा, पण चलन भरावं लागतं. चलन कलेक्टर बरोबर ऑफिस अगदी मध्ये अगदी हे बरोबर. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 50% अमाऊंट भरावी लागते. अगदी बरोबर. तर मित्र हो, आपल्या साताऱ्यामध्ये प्रथमतः तुम्ही ज्यावेळेस फायनल इयर झाल्यानंतर जर का कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये पडणार असाल तर मॅडमनी जो उपस्थित केलेला मुद्दा आहे आणि सरांनी जे काही त्याला उत्तर दिलेलं आहे बी टेन्युअर आणि एबीसी असं आहे. सर एक प्रश्न विचारत होता. हॅलो. विचार. हा सर, एक 2 मजली इमारत आहे सैदापूरमध्ये आणि त्याच्यावर जो हे स्लॅब तो बांधायचा आहे आपल्याला आणि ते काय म्हणते ते तुमच्या मग ते आपल्या नाव कसं करायचं आपण? 2 मजले आता आहेत. हा 2 मजली आहे, ती दुसऱ्याची इमारत आहे. ते काय म्हणते ते जर थोडी अमाऊंट देऊन वर तुम्ही बांधा आणि ती तुम्हालाच ठेवा. मग ती लिगली आपल्या नाव करण्यासाठी काय करायला लागेल? तिसरा मजला बांधायचा. नाही सर, त्यांचा हा. प्रश्न आहे की जागा दुसऱ्याची आहे, त्यांनी 2 मजले बांधलेले आहेत आणि तिसरा मजला ते म्हणतायत की बरोबर ना, मी म्हणतो ते समजतंय का बघ? हा बरोबर आहे, बरोबर आहे. तिसरा जो मजला आहे तुम्ही बांधा आणि तुमच्या नावावर करून घ्या असं म्हणायचं तुम्हाला? हा बरोबर. राईट. म्हणजे तुमची जागा आहे. ओनरशिप फ्लॅट सर. नाही तुमची म्हणजे जागा फ्लॅट मध्ये जसे प्रत्येक पर फ्लोअर विकला जातो तसं नाही सर, तुमची जागा आहे, तुम्ही 2 मजले बांधलेले आहेत आणि मला तुमच्या ह्याच्यामध्ये तिसरा मजला बांधायचा आणि तो माझ्या नावावरती करून घ्यायचा आहे, असं होऊ शकतं का? आपण प्रथम त्यामध्ये FSI शिल्लक आहे का हे बघितलं. ते झालं आहे, सर्व आहे. तिसरा मजला बांधायला मंजुरी घेतली का ते बघायला. त्याचं म्हणणं असं आहे की 2 मजले तुमचे आहेत आणि तिसऱ्या मजल्यासाठी FSI आहे, सर्व मंजुरी आहे, सर्व आहे, पण तो मजला त्याच्या नावाने होऊ शकतो. म्हणजे आपण फ्लॅट स्कीम जशी करतो, अपार्टमेंट स्कीम जशी करतो. हॅलो, तर मग त्यांचं 7/12वर त्यांचं पण नाव चढवायला लागेल. ती तिसऱ्या मजल्यावर जे राहणार आहेत ना त्यांचं नाव त्या 7/12वर येणार. 7/12वर ते नाव चढवायला लागेल. आता 7/12 नाव चढवायला लागणार. हद्दीच्या बाहेर आता आपण नगरपालिकेच्या हद्दीतच फक्त प्लॉट कुठं आहे म्हणला? सैदापूरमध्ये. सैदापूर म्हणजे 7/12 तिथं जो आहे नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर एक आता आतमध्ये आलेला आहे. तो सैदापूर ग्रामपंचायतीकडेच जाणार. म्हणजे आता नगरपालिका तो जो आता त्रिशंकूचा पण पार्ट सर मला असं वाटतं आता ग्रामपंचायतीच्या नगरपालिकाच्या हद्दीच्या बाहेरचा आता हा विषय चालला. अच्छा, पण आता सर आता जे काही मागच्या 7-8 महिन्यामध्ये आपण पाहिलं की साताऱ्याची हद्दवाढ झालेली आहे. हद्दवाढीमध्ये सुद्धा सैदापूर नाही आलं. बरोबर आहे. ते ग्रामपंचायतीला नोंद करायला लागेल का आधी आणि मग ते करायला लागेल का? ग्रामपंचायतीच्या विषयाकडे मी नंतर येणार आहे. आता नगरपालिके संदर्भात आपण नंतर बोल. सरांना आधी कंप्लीट करू दे. काही आम्ही पर्सनली इथले क्वेश्चन्स मी करतो, मग आपण शेवटी सरांची आपण इंटरॅक्शन. चालेल ठीक आहे. कारण सरांकडे माझ्या माहितीप्रमाणे नगरपालिकेच्या बद्दलही बोलणार आहे, टाउन प्लॅनिंग बद्दल आणि ग्रामपंचायती असे 3 विषय आहेत. बरोबर. आता नगरपालिकेचे 5 डॉक्युमेंट सरांनी सांगितले. सर 6वं डॉक्युमेंट काय? ते 6वं आणि 7वं ते UDCPR मधल्या अपेंडिक्स A1 मधला आयटम नंबर 4 आणि अपेंडिक्स B. अच्छा, म्हणजे UDCPR मध्ये ड्राफ्ट दिलेला आहे. ड्राफ्ट शेवटी दिलेले आहे अनेक्शन मध्ये. आणि 8वं ते RCC डिझायनर कडून सर्टिफिकेट घ्यायचं. अच्छा, RCC डिझायनर सर्टिफिकेट जे आहे गरजेचं आहे का, की म्हणजे काही ठराविक असं आहे का की बाबा हे कमी एरिया असेल तर? नाही ते कोणत्याही स्ट्रक्चरला ते गरजेचं आहे. अच्छा, मस्ट म्हणजे ते RCC डिझायनर पाहिजे. 9वं ते CND म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्टचं मी सांगितलं. पण ह्याच्यासाठी मग काय म्हणजे तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून देणं गरजेचं काय करायचं? कोणत्या बाबतीत म्हणताय? CNDचं साधं सर्टिफिकेट आहे. ते प्लॅन काढणाऱ्या इंजिनियरने ते त्यांच्या बनवायचे. एक साध्या पेपर त्याच्या सही शिक्के साध्या पेपरवर बनवायचे आणि ते सही शिक्के. त्यानंतर बंधपत्र आहे, ते 100 रुपये स्टॅम्पवर ऍफिडेव्हिट करून द्यायचं. ते बंधपत्राचा फॉर्मॅट नगरपालिकेमध्ये मिळतो. आणि 11वा मी सांगितलं तो बिल्डिंग प्लॅन आहे. बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ड म्हणजे जे आपल्याला प्रपोजल आहेत त्यात आपण ते एक्झिस्टिंग स्ट्रक्चर टू बी डिमॉलिश्ड वगैरे ते सगळं दाखवून तो प्लॅन आपल्याला हे संपूर्ण सबमिट करायचं. फाईल झाली तुमची. ही सगळी फाईल सबमिट करायची. ही फाईल तुम्हाला नगरपालिकेला सबमिट करायची.
सर मला ऍक्च्युअली त्याचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जो 11 नंबरचा जो डॉक्युमेंट म्हणला की जे आता मॅडम जे काही शिकवतात प्लॅनिंग, बिल्डिंग प्लॅनिंग, हा. तर प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे, आपण केलेलं आहे आणि आपण सबमिट केलेलं आहे. तर नगरपालिकेला तुम्हाला करेक्शन सुचवू शकते का? नियमानुसार काय करेक्शन्स असतील तर ते सांगतील की साईड मार्जिन म्हणा किंवा काय FSI मध्ये एक्सेस झालं काय ते सांगतील ते तुम्हाला. स्क्रुटिनी झाल्यानंतर तिथं स्क्रुटिनीच्या वेळेस फॉलोअप द्यायचं. अच्छा अच्छा. बरं. म्हणजे हे सगळं नगरपालिकेचं म्हणजे सर्व बेसिक प्लॅनिंग मध्ये ते इंटरफिअर करणार नाही का? फक्त त्यांचे बायोलॉज जे आहेत. बायलॉज मध्येच फक्त जे काय असेल तेवढंच ते बघतात. अच्छा. सर याच्यात फायर सेफ्टीचं काय गरज आहे का? ते फक्त 15 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी 15 मीटरच्या जास्त, पण ते रेसिडेन्शियल असेल तरी त्याला फायर सेफ्टी रेसिडेन्शियल असो किंवा कोणती कोणती असो. बिल्डिंगच्या हाईटवर रिस्ट्रिक्टेड आहे. अच्छा अच्छा. तर मग आपण ही फाईल ज्यावेळेस आपण देतो नगरपालिकेला, तर नगरपालिकेकडून आपल्याला काय मिळतं? नगरपालिकेकडून बिल्डिंग प्लॅन मंजूर झालेले मंजूर प्लॅनच मिळतात. अच्छा, बरं. म्हणजे ते आपल्याला मंजुरी करून देतात की हा. तुम्ही बांधकामास तयारी आहे तुम्हाला. प्लॅन मंजुरीवर त्यांची मंजुरीची शिक्के येतात आणि त्याच्याबरोबर त्यांचं पत्रही येतं. अच्छा दोन्ही आपल्याला ते मिळतात. अच्छा, बरोबर. बरं, नगरपालिकेसंदर्भात सरांनी आपल्याला हे डॉक्युमेंट्स लागतायत. या डॉक्युमेंट्स मध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुम्हाला जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे आपण लिहून घेतलेलं असेल. तर ह्याचं एक फाईल तयार करून आपल्याला नगरपालिकेला द्यायला लागते. नगरपालिकेतून आपल्याला मग परत त्यांच्याकडून मंजुरी मिळून जाते. त्याच्यानंतर आपण सरांच्या सगळ्या ती तिन्ही मुद्दे आपण ऐकूयात आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्न सरांशी चर्चा करूया. मी जे काही विचारतोय इन जनरल त्याच्याशीच रिलेटेड आहे म्हणून आपण चर्चा करू. सर पुढे. आता नगरपालिका हद्दीच्या बाहेर आणि गावठाणातही नाही म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीतही नाही अशा क्षेत्रामध्ये ते प्रकरण प्रांत ऑफिस मध्ये सबमिट करावं लागतं. ते 3 प्रतीमध्ये सबमिट करून त्यातली एक प्रत नगर रचना म्हणजे टाउन प्लॅनिंग कडे जाते आणि दुसरं एक सर्कल ऑफिस कडे जाते. एक प्रत प्रांत ऑफिस मध्ये राहते. अच्छा. टाउन प्लॅनिंग आणि सर्कल यांची मंजुरी प्रांत ऑफिस मध्ये आल्यानंतर प्रांत ऑफिस मधून ती मंजुरी आपल्याला सर परत एकदा मुलांना त्याच्या संदर्भात डॉक्युमेंट सांगताय का काय काय लागतं? तर जवळपास सेमच डॉक्युमेंट आहेत तरी सुद्धा ह्याची यादी वाचून दाखवतो. जागा मालकाच्या सहीचा एक अर्ज आणि 7/12च्या 3 मूळ प्रती, 7/12वरचे सर्व फेरफार, एक मूळ प्रत व 2 झेरॉक्स आणि मोजणी किंवा फाळणीचा नकाशा किंवा कारणापुरता नकाशा, एक मूळ प्रत आणि 2 झेरॉक्स. जुना व नवा नंबर असल्यास त्याचा तलाट्यांच्याकडून दाखला घ्यावा लागतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे बंधपत्र जे 100 रुपये स्टॅम्पवर आहे त्याच्याबरोबरच प्रतिज्ञापत्रही अशी दोन्ही 100 रुपये स्टॅम्पवर ऍफिडेव्हिट करावे लागतात. त्याच्या मूळ प्रती जोडायच्या आणि लेआउट मधील प्लॉट असल्यास लेआउटची झेरॉक्स जोडायची आणि एने टॅक्स भरल्याची पावती तलाट्यांच्याकडून घेऊन जोडायची आणि सोसायटी मधील प्लॉट असल्यास सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडायचं आणि याबरोबरच आपले प्लॅन जोडायचे. अच्छा. तुम्ही जे काय डॉक्युमेंट सांगितले टाउन प्लॅनिंग संदर्भाचे सांगितले. म्हणजे हे प्रांत ऑफिस मध्ये प्रांत ऑफिस म्हणजे आपल्या इथं तहसीलदार ऑफिस मध्ये मधी जी इमारत आहे. बरोबर. उपविभागीय अधिकारी. उपविभागीय अधिकारी. बरोबर. सर आता तुम्ही टाउन प्लॅनिंगचं जे काय सांगत आहात हे नगरपालिकेला लागू होत नाही. म्हणजे नगरपालिकेच्या बाहेरचं जे आहे ते टाउन प्लॅनिंग मध्ये तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात. एनएचे जे सर तुम्ही जे काही कॉन्सेप्ट सांगितले त्या संदर्भात थोडंसं आम्हाला सांगताल का? व्हॉट एनए काय आहे? एनए म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर म्हणजे बिनशेती. बरं, बिगर शेती करण्यासाठी काय करायला लागतं आपल्याला? बिनशेती करण्याचा हा वेगळाच विषय आहे. फक्त आता हा एक बिल्डिंग प्लॅन साठी चाललाय कारण विषय तसे वेगवेगळे बरेच आहेत. आपल्याला फक्त हे बिल्डिंग प्लॅनच चाललंय. मित्र हो, लक्षात घ्या की सरांनी ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे विषय आहेत हे सांगत आहेत. आपण आता जे काही आपण डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड फॉर बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल या संदर्भात आपण सरांशी आपण आज गप्पा मारतोय. ह्याच्या पलीकडे आपण जे काही आज अखेर पाहतो, जे काही थिअरॉटिकल पाहतो आणि प्लॅनिंग मंजुरी करून घेण्याची साठी जी काही प्रथा आहे त्याच्यामध्ये सरांनी आपल्याला नगरपालिका, टाउन प्लॅनिंग आणि आता ग्रामपंचायत या तिन्हीच्या ज्या काही गोष्टी सांगतायत त्याच्या पलीकडं ज्यावेळेस आपण ऍग्रिकल्चरल लँडला नॉन ऍग्रिकल्चरल लँड आहे सर त्याबद्दल आपण पुढच्या याच्यामध्ये आम्हाला हे करचाल. पुढे सर प्लीज. तर आता या व्यतिरिक्त सुद्धा जे काही ग्रामपंचायती आहेत गावठाण हद्दीमधले जे प्लॉट आहेत त्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे आणि त्याची थोडी म्हणजे एखादं गाव समजा कोंडवे म्हणा किंवा एखादं सैदापूर म्हणा असं ग्रामपंचायत हद्दीतलं गावठाण हद्दीतलं गावठाण हा एक हद्द वेगळी असते जुनी
त्या हद्दीमध्ये एक जरा सोपी पद्धत आहे ती. ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा लागतो आपल्याला बांधकाम परवानगीसाठी, आणि ग्रामपंचायतीकडून एक 5-6 प्रकारचे लेटर्स घ्यायचे त्यांच्या लेटर पॅडवर ग्रामपंचायत, बरोबर. आणि ती सर्व प्रकरण सगळं टाउन प्लॅनिंग कडे सबमिट करायचं, आणि टाउन प्लॅनिंग ही मंजुरी ग्रामसेवकांच्या नावे देतात. ही एवढी साधी सोपी प्रोसेस आहे. अच्छा अच्छा, म्हणजे हे ग्रामपंचायत ग्रामपंचायत हद्दीत असेल तर, गावठाण हद्दीत असेल तर. गावठाण. आणि सर FSI जो काही कॉन्सेप्ट आहे तो कसा ह्याला लागू होईल? UDC पर आल्यामुळे हे सगळ्यांना तेच लागू आहे. सगळ्यांना एकसारखे, म्हणजे तिथं सुद्धा म्हणजे रोडच्या विड्थ वरतीच बनवतात. रोडच्या आता हे ग्रामपंचायतीकडून एक अर्ज असतो, तो सहाय्यक संचालक नगररचना यांच्या नावे एक अर्ज असतो. दुसरा म्हणजे रहिवासी असलेल्याचा दाखला घ्यायचा, तोही लेटर पॅडवर, सर्व लेटर पॅडवरच घ्यायचे. गावठाण हद्दीत असल्यास दाखला घ्यायचा, सिटी सर्वे झाला नसल्यास झाला नाही असा दाखला घ्यायचा, आणि मिळकतीस ग्रामपंचायतीचा पोच रस्ता असलेल्या तो किती रुंदीचा रस्ता आहे ते नोंदवून तसा दाखला घ्यायचा, आणि मासिक सभा जी असते ग्रामपंचायतीची त्या मासिक सभेच्या ठरावाची एक नक्कल घ्यायची. हे सर्व डॉक्युमेंट्स ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवर. अच्छा. दुसरं म्हणजे मिळकत धारकाने जी काय द्यायचे कागदपत्र, त्यामध्ये नमुना 8चा उतारा द्यायचा आहे, मूळ प्रत, आणि बंधपत्र प्रतिज्ञापत्र हे तर झालंच, मगाशी सांगितलं 100 रुपये स्टॅम्पवर अफिडेव्हिट, आणि तिसरंही अजून 100 रुपये स्टॅम्पवर द्यायचे. अस्तित्वातील बांधकाम असल्यास ते पाडून नवीन मंजूर प्लॅन प्रमाणे बांधकाम करणार असल्याचा 100 रुपये स्टॅम्पवर अफिडेव्हिट द्यावा लागतो. म्हणजे जर असेल त्यात कन्स्ट्रक्शन तर 100 रुपयाचे 3 स्टॅम्प द्यावे लागतात. हे ग्रामपंचायतीसाठी. हे ग्रामपंचायतीच्या गावठाण हद्दीतल्या मंजुरीसाठी. हे मिळकत धारकांचा. आता तिसरा रोल हा इंजिनियरचा आहे, त्याने हे प्लॅन काढायचे आणि हे संपूर्ण डॉक्युमेंट्स हे सबमिट करायचे टाउन प्लॅनिंग. अच्छा. सर मग आता तुमचा रोल काय तो, म्हणजे तुम्ही ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये काम केले? हे सर्व डॉक्युमेंट्स आम्ही तयार करतो आणि प्लॅन काढून आम्ही मंजूर करून देतो टाउन प्लॅनिंग. बरोबर. आता सरांनी आपल्याला तिन्ही गोष्टी संदर्भात सांगितलेलं आहे, तर आता आपल्याला जे काही प्रश्न सरांना जे काही सांगता त्याचं उत्तर देता येईल, किंवा त्यानंतर तुमच्या प्रश्नासंदर्भात उद्याही काही सांगता येतील, तर प्लीज तुम्ही विचारू शकता तुमचे प्रश्न. बांधकामा संदर्भात जे अप्रुव्हल घ्यायचं आहे त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात नगरपालिकेच्या हद्दीमध्ये, ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये, किंवा टाउन प्लॅनिंग संदर्भात, हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे आपल्या कुठल्याही सिलेबस मध्ये नाहीयेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्याशिवाय कुठलीच गोष्ट पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही RCC डिझाईन असाल किंवा तुम्ही आर्किटेक्ट जरी नामवंत असलात तरी देखील हे अप्रुव्हल मिळाल्याशिवाय आपल्याला कुठल्याच गोष्टी पुढे करता येत नाहीत. सरांनी आपल्याला नगरपालिकेच्या बद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या, ग्रामपंचायतीमध्ये खास करून गावठाण एरिया बद्दल सांगितलं, आणि त्याच पद्धतीने टाउन प्लॅनिंग बद्दल सांगितलं. तर तुमचे आता प्रश्न जे आहे तुम्ही विचारू शकता सरांना. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर, आवाज येतोय. विद्यार्थ्यांमधला कुणीतरी विचारा प्रश्न तुमचे काय असतील ते. हॅलो सर. विचार. सर FSI वाढवून घेण्यासाठी काय प्रोसिजर असते का त्यासाठी? म्हणजे हा महत्वाचा मुद्दा विचारतोय. बर, आता सर आपण मगाशी एक 2-3 गोष्टी सांगितल्या, म्हणजे अशा स्पेसिफिकली FSI वाढवून घेण्यापेक्षा FSI वाढवून घेण्यानंतर ते प्रीमियम एक असतो 0.5 काहीतरी टक्के, 0.3 ते 0.6%. त्याच्यानंतर तुम्ही मगाशी एक ऑक्झिलरी FSI ची पण एक कॉन्सेप्ट सांगत होता. तर ह्या सगळ्या ज्या काय आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी काय होतं की तिथे गार्डन किंवा रस्ते वगैरे केलेले असतात, तर ते 30% काहीतरी त्याचे आपण बाजूला ठेवतो. तर त्याही गोष्टी तुम्हाला परत मिळवतात असं काहीतरी UDHR मध्ये तुम्ही सांगत होता, TDR. हा फक्त कसं आहे, एक छोटे जे काय घर आहे बरं 2-3 गुंठ्यापर्यंत, त्याच्यासाठीचे हे नियम आहेत. 2 गुंठ्याचा प्लॉट असेल सर, त्याच्यात तुम्ही म्हटलं की FSI 2 मिळेल, म्हणजे 4. TDR म्हणजे कसे मोठे बिल्डर असतात की त्यांचे जे गावात 5-6 ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू असतात, कुठेतरी FSI शिल्लक असतो, तो बॅलन्स इकडे घेतला जातो, त्याला TDR म्हणतात.
अच्छा. हे फक्त हे छोट्याशा मध्यमवर्गीयांसाठी ही पण मग आपण इथं ऑक्झिलरी FSI मध्यमवर्गीय पण विकत घेऊ शकतो. नाही, विकत म्हणजे तो प्रोव्हिजनच केलेली आहे. Provisionच केलेली. बाल्कनी आता FSI मध्ये घेतल्यामुळे ते ऑक्झिलरी दिलेलं आहे. म्हणजे आपण बऱ्याचशा ठिकाणी आता ऐकतो की साताऱ्याच्या नगरपालिकेमध्ये 2 FSI जरी असला तरी 4.5 FSI पर्यंत आपण बांधकाम करू शकतो विकत घेऊन. त्याच्यामध्ये ऑक्झिलरी FSI ची कॉन्सेप्ट येते, त्याच्यानंतर प्रीमियम येतो ना सर. नाही, 4.5 वगैरे तर काय नाही, माझ्या ऐकण्यात नाही. सर जो आहे आपला ऑक्झिलरी FSI अंदाजे किती येतो? 0.6 पर्यंत 0.6 येतो. आणि प्रीमियम वगैरे भरून काहीतरी आहे का कॉन्सेप्ट? तो आहे, प्रीमियमचा आहे. प्रीमियमचा आहे काय? अच्छा, Point. बरोबर. बरं, अजून काय विचारायचं बाळांनो? हा मॅडम, तुम्ही विचारू शकता. अच्छा अच्छा. सर, हा जो TDR आहे, ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट रेशो, तर ते कसं साधारणपणे कॅल्क्युलेट केलं जातं? TDR हा मोठ्या प्रोजेक्ट साठीच असतो. हो 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 हो. आता आपण काय मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी धरून आपण फक्त अच्छा. कागदपत्रांची पूर्तता बरोबर. काय करायची तेवढं सांगितलं. नाही नाही, मला एक मोठ्या प्रोजेक्ट संदर्भातच विचारायचं होतं, कारण बरेचसे कॉलेजेस वगैरे काय करतात की त्यांचं दुसरीकडे जागा असते, मग इकडे TDR तो वाढवून घेतात. त्याला काय रूल्स वगैरे काय कल्पना आहे सर त्याची? सर TDR साठी म्हणजे कुठे आपल्याला हे करायला लागतं असं सर मॅडमचं म्हणणं. TDRचं त्या अथॉरिटीकडेच आपण बरोबर. आता मॅडम आपण प्लॅनिंग अप्रुव्हल जे आहे छोट्या रेसिडेन्शियल प्रोजेक्ट साठी जे हा, हा, डॉक्युमेंटेशन हा. लागते. ओके ओके. आता सर, अजून एक मला शंका होती. आता आपल्या इथे टाउनशिप हा कन्सेप्ट आलाय, म्हणजे एका मोठ्या जागेमध्ये 5-6 अपार्टमेंट्स बांधतात, एक टाउन छोटस बांधल्यासारखं करतात. मग तिथे कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात? हेच की आता नगरपालिका हद्दीत सर ते असेल, इथं दाखवा सांगा म्हणजे टाउन प्लॅनचे. नगरपालिका हद्दीत असेल तर हेच डॉक्युमेंट्स मध्ये काहीच फरक नाही. अच्छा अच्छा. पण ते NOC वगैरे घ्यावे लागतात ना, म्हणजे वॉटर सप्लाय डिपार्टमेंट, त्यानंतर ड्रेनेज, बाकी ते फायर वगैरे, तशा बऱ्याचशा NOCs लागतात असं ऐकलं होतं मी. हे कोणत्या बाबतीत म्हणजे ह्याच्या बाबतीत म्हणजे मोठे मोठे नगरपालिका प्रोजेक्ट हद्दीच्या बाहेर असतात होतं. बघा, मोठे प्रोजेक्ट नगरपालिका असतात हद्दीच्या ना. बाहेर. हा, कुठलंही उदाहरण घ्या. नगरपालिका हद्दीच्या बाहेर ना, का नगरपालिकेच्या हद्दीच्या आत? नाही, मोस्टली थोडस बाहेरच असतात, कारण ते बाहेरच त्यांना जागा मिळते. हं. तर हद्दीच्या बाहेर जर असतील सपोज, तर मग त्यांना कुठले कुठले डॉक्युमेंट्स घ्यायला लागतात आणि त्यांना परमिशन कोणाकडून घ्यावी लागतं? नाही, हे आता फक्त आपण काय केलंय, मध्यमवर्गीयाला केंद्रस्थानी धरूनच हे आपण अच्छा अच्छा. कागदपत्राचे. हो आणि हो. हा जो कन्सेप्ट आहे की 5-6 बिल्डिंग्स वगैरे, ते टाउनशिप हा फार मोठा प्रकार. हो हो हो. आणि आणि आपल्याकडे शक्यतो जास्त करून मध्यमवर्गीयच घरं बांधण्यासाठी plan. म्हणजे तुम्ही सर आता तुमचा आम्हाला जरा थोडासा अनुभव सांगा की तुम्ही आता फील्डमध्ये गेले 1992 सालापासून जे काही करतात, जे काही तुम्ही अप्रुव्हलच्या प्रोसिजर मध्ये करतात, म्हणजे अंदाजे तुम्ही आतापर्यंत कशा पद्धतीचे काम केलेले? ही घराचे बंगल्याचीच मंजुरी फक्त साधारण आता 2002 सालापासून घेतलेलं आहे. म्हणजे यासाठी म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीत असेल तर हे जे काही 10-11 डॉक्युमेंट सांगितले त्या पद्धतीत म्हणजे तुम्ही ते अप्रुव्हल फाईल तयार करून हे देता. हा. आता तुम्ही जो काय रोल करता म्हणजे तुम्ही कन्स्ट्रक्शन करत नाही, construction. तुम्ही फक्त अप्रुव्हलची प्रोसेस करता, मंजूर करून देतो. मंजूर करण्याची प्रोसेस सगळी करता. आणि त्यांना बँक लोन करायचं असेल तर त्याच्यासाठी एस्टिमेट येते. अच्छा, म्हणजे बांधकाम करायच्या आधी सर जे एस्टिमेट करायचं असतं तर ते तुम्ही एस्टिमेटचं सर्व त्याच्यामध्ये काय असतं नक्की सर, म्हणजे एस्टिमेट संदर्भात म्हणजे आपल्याला वेगळं करायचं असेल तर काय वेगळं म्हणजे हे डॉक्युमेंट व्यतिरिक्त जे एस्टिमेट आपण बँक लोन साठी देतो तर त्यासाठी काय करायला लागतं? एस्टिमेट मध्ये सर्व आयटमच्या क्वांटिटीज, रेट, अमाऊंट हे सगळं आपण जे ऍबस्ट्रॅक्ट देतो. बरं, ऍबस्ट्रॅक्ट. आणि ही रिक्वायरमेंट आहे, म्हणजे बँक लोन साठी तुम्हाला बँकेकडे गेला तर तुम्हाला मंजूर प्लॅन आणि एस्टिमेट मागतात. अच्छा अच्छा अच्छा, बरोबर बरोबर. सर, मला एक विचारायचं होतं, तुम्ही आता प्लॅन सँक्शनिंग मध्ये आहात, तर बंगल्याचे प्लॅन किंवा छोटे तुम्ही जे मध्यमवर्गीयचे प्लॅन्स बघता, तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी प्लॅन्स म्हणजे काय काय वेळेस रिजेक्ट पण केले असतील, तर ते
कुठल्या कंडिशन मध्ये रिजेक्ट केलं जातं असं एक जर असं उदाहरण देऊन सांगितलं तर ते मुलांना थोडस जास्त त्यांना उपयोगी होईल असं ह्या अँगलने मला थोडासा प्रश्न विचारायचा आहे. असा असा एक प्लॅन होता आणि त्यामध्ये ह्या गोष्टी पूर्तता नाही झाली त्यामुळे तो प्लॅन रिजेक्ट केला. कारण मुलांना कसं आहे अप्रुव्हल का होत नाही प्लॅनचा हाही थोडासा विचारात घेण्यासारखा एक प्रश्न आहे. रिजेक्शन म्हणजे त्यात कागदपत्राची पूर्तता नसेल तरच रिजेक्ट होतं. या व्यतिरिक्त काय रिजेक्ट करण्याचं दुसरं कारण असायलाच काय कारण. आता बिल्डिंग बायलॉज थोडस बघितलं जातं ना. आणि बायलॉज मध्येच आपले प्लॅन असतात हो आणि हो. ते बायलॉज मध्ये नसले तर ते करेक्ट करायला होतील पण रिजेक्ट होत नाही. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे ते पुन्हा तुम्हाला आपल्याला चान्स देतात की तुम्ही हे थोडंसं नाहीये ते रिपेअर करून द्या. किंवा रस्ता नसेल किंवा रस्ता घेतला असेल त्याचं ते कन्सेंट हा. कोणाची असेल त्याची घेतली नसेल अशी काही कागदपत्रामध्ये अपूर्ण राहिलं तरच रिजेक्ट होईल. अदरवाईज अच्छा. बायलॉज मध्ये नाही म्हणून रिजेक्ट झाला असं काही होत नाही. अच्छा, म्हणजे करेक्शनला स्कोप देतात त्या. हा, आणि बायलॉज न रेफर करता आपण प्लॅन सबमिट करतच नाही. नाही नाही ते बरोबर आहे पण आता कधी कधी नवीन लोकांकडून समजा चुकून एखादा सबमिट झाला असेल तर मग. ते करेक्ट करायला सांगतात बाकी रिजेक्ट करत अच्छा 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 अच्छा. सर एखादा आणि बंगलोच. हा मॅडम प्लीज प्लीज. प्लॅन प्रोसेसिंग करण्यासाठी साधारणपणे किती खर्च येतो सर या अप्रुव्हल साठी? हाच प्रश्न होता माझाही. अच्छा. हा, आता नगरपालिका हद्दीमध्ये जवळजवळ 100 रुपये चौरस फुटापर्यंत खर्च येतो. अच्छा अच्छा 100 रुपये पर स्क्वेअर फूट पर स्क्वेअर. नगरपालिका हद्दीमध्ये आणि तेच जर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असेल तर? ग्रामपंचायती हद्दीमधला हा आपला तिसरा ऑप्शन होता तो गावठाण हद्दीतला. बर. तो साधारण 25-30 रुपये चौरस फुटापर्यंत खर्च येतो. अच्छा अच्छा अच्छा. चालेल चालेल तपासे सर विचारा तुम्ही. हरकत नाही मॅम, थँक्यू. ओके ओके. याच्यामध्ये आरसीसीचे जे काही बोलला तुम्ही आता गावठाण हद्दीमध्ये बरेचसे आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर बघतो तर मग त्यासाठी काही वेगळे डॉक्युमेंटेशन आहे? लोड बेरिंगला अलाउडच नाही. तुम्ही ते निदान मंजुरी घेताना तरी ते आरसीसी स्ट्रक्चरचे. अच्छा, पण आपण सर गावठाण एरियामध्ये बरेचसे आता जुने जे काही घरं पाहतो तर तशा पद्धतीचे जे काही लोड बेरिंगचे स्ट्रक्चर्स आहेत. जुनी असणं वेगळं आणि प्रपोजड हे आरसीसी कन्स्ट्रक्शनलाच मंजुरी घ्यायची. अच्छा, म्हणजे आता लोड बेरिंगला कोणीही मंजुरी देत नाही असं तुमचं म्हणणं आहे. अच्छा, बरोबर. बरं मित्रांनो, विचारू शकता तुम्ही सरांना प्रश्न काही आहेत त्यांचे. हॅलो सर. हॅलो. सर आपलं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झाल्यानंतर आपण जेव्हा आपलं जे ओनर आहेत कस्टमर त्यांना देण्यासाठी सँक्शन करायसाठी त्याला काय लागतात का म्हणजे परमिशन वेगळी कम्प्लीट झाल्यानंतर? हा, पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत आपण ज्या अथॉरिटीकडून मंजुरी घेतलेली आहे त्यांना आपण पूर्ण झालेल्याचा एक दाखला द्यायचा आहे म्हणजे इंटिमेशन द्यायची, अर्ज करायचा. तेवढंच का म्हणजे तेवढंच केलं की झालं? म्हणजे त्यांची व्हिजिट होते आणि खरंच ते कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं असेल तर एक पूर्णत्वाचा दाखला मिळतो म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतो. आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट घेणं हे गरजेचं असतं प्रत्येक कन्स्ट्रक्शनला. ओके सर, थँक्यू. हॅलो सर. कम्प्लिशन सर्टिफिकेट सर. अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. ओसी बोला. हा सर, ते मगाशी प्रश्न विचारलेला मी 2 मजली बिल्डिंग ते आपलं राहिलेला हा, तो राहिलाच आपला प्रश्न. गावठाण. हो, ते सैदापूर कराडचं सर म्हणत होतो मी तुम्हाला तिकडचं वाटलं. हा, कराड. कराड मधले सैदापूर ही. तसं ते थोडंसं वकिलांच्याशीच कन्सल्ट करायला पाहिजे. इतकं मी तरी काय सांगू शकणार. अच्छा अच्छा, बरोबर. वकिलांची म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे मध्यंतरी एकत्र शिल्लक आहे का, मध्यंतरी एक केस आली होती नजरेत माझ्या की भाऊ आणि बहीण दोघांच बद्दल एक केस होती सर की बहिणीची जागा होती, बहिणीचं लग्न झालेलं आहे, बहिणीची जागा होती आणि बहीण अशी एक माझ्या माहितीप्रमाणे नाशिकमध्ये गेली होती आणि साताऱ्यामधली जागा आहे. तर भाऊ इथं साताऱ्यात राहत होता तर त्यालाही घर बांधायचं हे होतं. तर त्या दोघांमध्ये म्युच्युअली असं झालं की बाबा तू घर बांधून टाक आणि त्यांनी घर बांधलं. पण काही 15-20 वर्षानंतर मुलांच्या ज्यावेळेस ह्याच्यात आलं तर त्यांच्यामधील जे काही हे होतं तर ते म्हणले की जागा माझी आहे, म्हणजे बहिणीचे मुलं म्हणले की ही आमची जागा आहे आणि तुम्ही घर बांधलेलं आहे, तिथं ओनर कोण?
जागा मालक जो आहे त्याच ते कन्स्ट्रक्शन. अशीच परिस्थिती बऱ्याचशा ठिकाणी येते. तुम्ही जे काय सैदापूरचं जे काय म्हणत आहात, तर जो तिसऱ्या मजल्याचा जो काही मुद्दा आहे याबद्दल तो सुद्धा तोच ऍप्लिकेबल होईल असं वाटतं. तसं होईल. तर त्या संदर्भात पण बरोबर माहिती बरोबर. घेऊया तुमची, नक्कीच घेऊया. कारण ते थोडं कायदेशीर मत द्याले कायदेशीर. वकिलांच्याशी संपर्क करून त्याचा अगदी अगदी बरोबर. तर म्हणजे अप्रुव्हल मध्ये लिगल ऍडवायझरचा येतो काय का? म्हणजे ज्या ह्या अपार्टमेंट्स वगैरे होतात तिथं लिगल ऍडवायझर लागतो कंपल्सरी. बरोबर, अगदी बरोबर. अजून मित्रांनो काय विचारू शकता सरांना? लक्षात घ्या की आज आपल्याकडे धनंजय दीक्षित सर आलेले आहेत. एकदम डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी तुमच्या समोर आता आपण बोलत आहोत. लक्षात येत असेल तुमच्या की असा आपण पुढच्या एक 10 दिवसानंतर कोल्हापूरचे एक डेप्युटी डायरेक्टर टाउन प्लॅनिंगचे आपण बोलवणार आहोत 20 जूनच्या दरम्यान. तरी सुद्धा ते त्या पद्धतीने सांगणार आहेत आणि सर आपल्याला ग्राउंड रियालिटी सांगत आहेत की नक्की आपण बाहेर पडल्यानंतर काय करणं गरजेचं आहे किंवा आपलंही जुनं एखादं घर असतं तर त्यासाठी काय काय परवानग्या घ्यायला लागतात. आता ह्याच्यामध्ये 3 त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. नगरपालिकेच्या हद्दीत असेल. हा प्लीज बोला. नगरपालिकेच्या हद्दीतल्या संदर्भाचे डॉक्युमेंट सांगितले, ग्रामपंचायतीच्या हद्दीतले सांगितले, अंदाजित खर्चही सांगितला. समजा तुमचं 2 गुंठ्याचा प्लॉट असेल तर अंदाजित सर 20,000 रुपये खर्च येईल, 100 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे. हा सर, आपण ते बांधकाम परवाना काढतो ग्रामपंचायतीच्या हद्दीतला, बांधकाम परवाना एखाद्या बँकेच्या लोनसाठी. तर ते काही काही बँकवाले म्हणतात की आम्हाला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचा म्हणजे बांधकाम परवाना पाहिजे. तर ते आता सपोज 1000 स्क्वेअर फूट असलं तरी तुमचा बांधकाम परवाना का आणायचा? हा तेच सांगितलं. ग्रामपंचायत हद्दीमधील जे बांधकाम मंजुरी घ्यायची होती त्याचीच कागदपत्र सांगितली. ती सगळी टाउन प्लॅनिंग कडूनच मंजूर करून घ्यायची. टाउन प्लॅनिंग कडूनच मंजूर करून घ्यायची का ती? आता म्हणजे हे तो बांधकाम परवाना सांगितले थोडक्यात टाउन प्लॅनिंगचाच आणायचा का त्याचं? बांधकाम परवाना म्हणजे बांधकाम परवानगी ही टाउन प्लॅनिंग कडूनच आणायची गावठाण हद्दीतली. गावठाण हद्दीतली सुद्धा सुद्धा नव्हे, गावठाण हद्दीतली टाउन प्लॅनिंग कडूनच आणायची. असं दुसरं आहे कोणतं का? ऑप्शन नाही. नगरपालिकेतली नगरपालिकेत. बरोबर. नाही, माझं म्हणणं असं होतं की आता 3000 स्क्वेअर फूटच्या आतलं घर असलं तरी सुद्धा तिथूनच आणायची का? ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना चालणार नाही का? नवीन जी ग्रामपंचायतीकडे अधिकार नाहीत. आता टाउन प्लॅनिंग कडूनच मंजुरी घ्यावी लागते. बर, ओके. अजून काय? सर अजून कुठला मुद्दा आपण सांगू इच्छिता? हे 3 महत्वाचे मुद्दे. हे 3 आपले महत्वाचे. बरोबर. मॅडम कन्क्लूड करायला हरकत नाही मग. हो. मुलांमध्ये कुणाला विचारायचं असेल विचारू शकताय. मुलांमध्ये, मुलींमध्ये. ऍक्च्युली ह्या ज्या परमिशन आहेत हे खूप महत्वाची प्रोसिजर आहे. समजा आपल्याला लवकर नाही मिळाली तर आपला प्रोजेक्ट डिले होतो. तर थोडस बाहेर आपण ज्यावेळेस काम करायला चालू करू तर काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात याचं थोडस तुम्हाला आता सगळी माहिती देण्यासाठी, ओळख करून देण्यासाठी आपल्याकडे आज धनंजय दीक्षित सर आले. त्यांनी खूप सोप्या पद्धतीने आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे. त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आज केलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी सगळ्या शंकेचं निरसन झालं असावं. आणि समजा काही शंका असतील तर आपण त्यांना नंतरही विचारू शकतो. ते आपल्या अल्युमनाय ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह आहेत. तुम्ही कधीही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकता. तर आज आपल्या मॅडम एक मिनिट सर नंबर सांगताय. ओके. हॅलो, नंबर नोट डाऊन करून घ्या. तुझा नंबर 708 जवळ हे पण दिसला 37 87 456. मला परत सांगा. 708 37 87 456. मला तुम्ही कधीही संपर्क करा, काही अडचण आल्यास. तर आज धनंजय दीक्षित सर आपल्या सोबत आले आणि खरोखरच आपल्या कर्मवीर अण्णांची पुण्याई आपण म्हणू शकतो
किती बऱ्याच वर्षांपूर्वी पासआउट झालेले धनंजय दीक्षित सर आपल्या केबीपी डिप्लोमा कॉलेजमधून आजही आपल्या संस्थेबद्दल त्यांना प्रेम आहे, माया आहे. त्या मायेपोटी ते आलेले आहेत. तुम्हाला त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. तर धनंजय दीक्षित सरांचं त्यांच्या सोबतच सेसा कोऑर्डिनेटर तपासे सर, त्यानंतर आपले एचओडी शेलार सर, त्यानंतर प्रिन्सिपल डॉक्टर AC अतार सर आणि आपल्या डिपार्टमेंट मधील सर्व फॅकल्टी आणि शिवाय सर्व SYTY फायनल इयर मधील मुलांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. तपासे सर थोडं कंटिन्यू करा तुम्ही. हरकत नाही मॅम. आपण मुलांना काही आता ह्याच्यावरती डाऊट असेल तर आपण धनंजय दीक्षित सर हे आपलेच आहेत. तुम्ही कधीही सरांनी नंबर दिलेला, तुम्ही याच्यावरती सरांशी बोलू शकताल. एकदम खूप बेसिक लेवलचं आपण एक व्याख्यान ठेवण्याचं काम केलं होतं की सरांना हे बिल्डिंग प्लॅनिंग अप्रुव्हलची प्रोसेसच आपल्याला बऱ्यापैकी कळत नसते. तर सरांनी आपल्याला खूप सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आजचे जे काही कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर कारंडे मॅम आहेत, दीक्षित सर आहेत आणि शेलार सर यांच्या परवानगीने मी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय कर्मवीर. धन्यवाद. जय कर्मवीर. थँक्यू मॅम.